बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक दीपावलीच्या शुभेच्छा, कारण सगळ्यांचं लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात पार पडलंय। आणि 10च्या बातम्यांची सुरुवात आपण करणार आहोत तुमचे डोळे दिपवणाऱ्या दृश्यांनी। आजवर तुम्ही दिवाळी ही तुमच्या नजरेतून किंवा आमच्या नेहमीच्या कॅमेऱ्यातून पाहिली असेल, पण यंदा आम्ही हीच दिवाळी दाखवत आहोत थेट आकाशातून। पुढची 4 मिनिटं तुम्हाला थक्क करून सोडतील। ही डोळ्याचं पारणं फेडणारे दृश्य आहेत आपल्या बीड शहरातली। आजपर्यंत एबीपी माझानं ड्रोनच्या माध्यमातून दुष्काळ दाखवला, पावसाळलेला महाराष्ट्र दाखवला, इतकंच काय पृथ्वीचा पुष्पगुच्छ असलेला कास्य पठार हे दाखवलं। पण आज तुमचा दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी आम्ही थेट ड्रोननं दिवाळीचं हे चित्रीकरण केलं। बीडमधली गल्लोन गल्ली दिवाळीच्या रंगात अक्षरशः न्हाऊन निघाली आहे। प्रकाशाचा हा पर्व, दिवाळीला प्रकाशाचा हा सण म्हणला जातात, पण हे या दृश्यांमधून स्पष्ट होतं की का म्हणतात हा प्रकाशाचा सण। रंगीत आतषबाजी तर डोळे दिपवून टाकते। अर्थात हे चित्रीकरण करताना सुरक्षेचे सगळे नियम एबीपी माझानं पाळलेत। रिसर प्रशासनाची परवानगी घेऊन हे चित्रीकरण करण्यात आले। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही महाराष्ट्राला आज आगळी वेगळी दिवाळी दाखवलेला आहे। दिवाळीचे एक वेगळे रंग दाखवलेले आहेत या प्रकाशाच्या सणाचे। काय सगळी परिस्थिती तिथं तुम्हाला अनुभवायला मिळते आणि तुमची काय प्रतिक्रिया होती? विलास, खरं तर यापूर्वी बीड आम्ही अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण हे जे बीड लोक बघतायत, कारण मला माहिती आहे की मागच्या 6 वर्षामध्ये आम्ही दुष्काळ दाखवला, दुष्काळानंतर अवर्षणग्रस्त भूभाग अशी ओळख बीडची बनली होती। त्यानंतर जे वातावरण आल्हाददायक पावसानं जिल्ह्यामध्ये निर्माण केलं, बीड शहरामध्ये निर्माण केलं, त्याचं रिफ्लेक्शन आजच्या या रोषणाईमध्ये दिसतंय। हे सांगितलं पाहिजे मुद्दामून, कारण मागच्या 3 वर्ष जी काही दिवाळी बीडकरांची झाली, त्या बीडकरांच्या दिवाळीमध्ये रोषणाई नव्हती। ती जी रोषणाई दिसते जी अगदी नयनरम्य, अगदी डोळ्याला दिपवतील अशी ही रोषणाई आहे। हे रिफ्लेक्शन मार्केट मधलं आहे, हे रिफ्लेक्शन लोकांमधलं आहे, कारण पाऊस झाला, लोक आनंदी झाले आणि त्यानंतर आता ही दिवाळी आहे जी आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच बघतोय। आपण एबीपी माझानी यापूर्वी दुष्काळ दाखवला, त्यानंतर पाणीदार मराठवाडा दाखवला आणि हे सुद्धा पहिल्यांदाच आपण दिवाळीची रोषणाई जी बीड शहरावरती कशा पद्धतीनं सजली, अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी आहे, अनेक घरं, दुकानं, मार्केट अक्षरशः सजून गेलाय। आता माझ्या मागं आवाज तू जे ऐकतोय हा आणखी फटाक्यांचा चालू आहे, म्हणजे 6 वाजल्यापासून फटाके वाजतायत, आता 10 वाजून गेलेत तरीही फटाके बंद झालेले नाही आहेत। सगळीकडे अगदी रोषणाई पाहायला मिळत आहे। नक्कीच अंधार सगळा बाजूला सारून प्रकाशाचा हा पर्व साजरा केला जातोय। पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद ही सगळी दृश्य दाखवून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांची दिवाळी खास बनवल्याबद्दल।